मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या जयश्रीताई मुळे आणि आजच्या कीर्तनकार आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शुद्धगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच वर्षभर या समूहावर येऊन मार्गदर्शन करावे अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या कीर्तनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी बेलेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. कीर्तनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावे. रुपालीताई आपण कीर्तन सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा. समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला. जय जय रघुवीर समर्थ. राम हो जय राम राम. राम हो जय राम राम. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. राम हो जय राम राम. नाथा हो दीननाथ नाथ, नाथा हो दीननाथ नाथ. तुमचे चरणी राहो माथा, चरणी राहो माथा. राम हो जय राम राम. बंधु हो दीनबंधु बंधु, बंधु हो दीनबंधु बंधु. रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे कृपा सिंधू. राम हो जय राम राम. राम हो जय राम राम. राम हो जय राम राम. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी. करी करुणा सावली दया करी, करी करुणा सावली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी.
रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावली दया करी सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय आर्य सनातन हिंदू धर्म की जय सब संतन की जय गौ माता की जय भारत माता की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्ती पंथेची जावे मना सज्जना भक्ती पंथेची जावे मना सज्जना तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे भक्ती पंथेची जावे मना सज्जना भक्ती पंथेची जावे मना सज्जना जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी निंद्यते सर्व सोडून द्या जनी वंद्य सर्व भावे करावे जनी वंद्यते सर्व भावे करावे भक्ती पंथेची जावे मना सज्जना भक्ती पंथेची जावे मना सज्जना भक्ती पंथेची जावे मना सज्जना आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या
अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत परमात्मा श्रीराम, उपास्य दैवत श्री मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु संत वीणा स्वामी महाराज, आमचे कीर्तन गुरु आदरणीय कौस्तुभ स्वामी महाराज तथा या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता, सर्व वैदिक पुराणिक कीर्तनकार, त्याचप्रमाणे या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या सर्व संत सज्जनांना सन्मानयुक्त वंदन करून आणि उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करत आहे. भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना. प्रस्तुत सेवेसाठी आज समर्थांच्या मनोबोधातील दुसरा श्लोक घेतला आहे. आज शिवथरघळ दासबोध, ग्रंथराज दासबोध नगर वाचन निरूपण समूहावर 6व्या आवर्तनामध्ये ही कीर्तन सेवेची मला जी संधी मिळालेली आहे तेव्हा या सर्वांना प्रथम आदरयुक्त वंदन, सर्वांबद्दल कृतज्ञता. आणि आज प्रथमच एकादशीच्या निमित्तानं आपण ह्याच्यासाठी जमलेले आहोत. समर्थांचा हा दुसराच श्लोक आपण निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक जीवाला सुख हवं असतं. सुख आणि दुःखाचा जर विचार करायचा झालं तर सुख आणि दुःखाचं कारण काय आहे हो, मनच आहे. आणि म्हणून तर समर्थांनी मनाला उपदेश करणारं, मनाला बोध करून देणारे हे श्लोक रचलेले आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. अहो, मन हेच मनुष्याला म्हणजे मनुष्याला बंधनात टाकण्याचं कारण आहे. आणि ते किती आहे, कसं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चंचल आहे. म्हणून तर भगवद्गीतेत अर्जुन म्हणतो, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. अहो, वायाराला जसं पकडता येत नाही तसं ह्या मनाला सुद्धा अजिबात पकडून ठेवता येत नाही. म्हणून पुन्हा समर्थ एका ठिकाणी म्हणतात, मन हे आवरे नाकी वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा बुद्धी दे रघुनायका. मनाच्या कल्पना सतत बदलत असतात. आत्ता मनामध्ये एखादा विचार आला, एखादी कल्पना आली की पुढच्या क्षणाला ती पुन्हा बदलत असते. आणि मुळातच माणसाला हे सगळं काय आहे, सुख आणि दुःख, सुख आणि दुःख याच्यामध्ये आपण गुंतलेले असतो. सुख म्हणजे काय हो, अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम.
आपल्या मनाला अनुकूल झालं की ते सुख आणि आपल्या मनाविरुद्ध प्रतिकूल झालं की ते दुःख. म्हणून मनाप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, समर्थ काय सांगतायत या श्लोकामध्ये, की भक्ती करायला पाहिजे. भक्ती नसेल, भक्तिभाव नसेल आणि नुसतंच जर म्हटलं मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तर देव कधी पावेल का हो. मनाला भक्तीची सवय लावली पाहिजे, भक्तीच्या पंथानं जायला पाहिजे, मग आपल्याला चिरंतन असं सुख मिळेल. तुकडोजी महाराज सुद्धा काय म्हणतात बघा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणते वशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला आगीचा भेव, लाकडाचा देव त्याला आगीचा भेव, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, देव अशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आपल्या मनामध्ये भाव नसेल, श्रद्धा नसेल, तर जीवाला भगवत प्राप्ती कशी होणार. आणि काहींच्या मनात असा विचार येतो की देव तर आपल्याला दिसत नाही आणि कशावरून देव आहे हो. आणि तुम्ही तर म्हणताय की देव हा, म्हणजे ते म्हणतात की देव जर लाकडाचा असेल तर त्याला आगीचं भय आहे, कागदाचा असेल तर त्याला पाण्याचं भय आहे, आणि सोन्याचा असेल तर त्याला चोराचं भय आहे. मग असा देव काय उपयोगाचा. पण हा त्यांच्या बुद्धीचा कोतेपण आहे, हा त्यांचा बुद्धीचा कमकुवतपण आहे. खरं म्हणजे देव हा सगळीकडे भरून राहिलेला आहे, सगळ्यांच्या अंतःकरणात तो वास करतो. आणि म्हणून गीतेत म्हटलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. ईश्वर हा सर्व व्यापक आहे, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात वसत असतो. आणि म्हणूनच समर्थ काय सांगतात, भक्ती करण्यासाठी काय पाहिजे, असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा, वसे होतया अंतरी देव तैसा. मनामध्ये जसा भाव असेल तसा देव आहे, तसा देव आपल्याला मिळतो. आणि म्हणून समर्थांनी आपण जो आता श्लोक निवडलेला आहे त्याच्यामध्ये ते सांगतायत की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. अरे मना, तू भक्तीच्या पंथानं गेलास तरच तुला श्रीहरी भेटणार आहे. त्या कागदाचा सोन्याचा त्या विचाराचा देवाचा विचार नाही करायचा, देव आपल्या हृदयात आहे. आणि म्हणून भक्तीच्या माध्यमातून आपल्याला देव प्राप्त होतो, अन्य कोणालाही नाही. म्हणून समर्थ एका ओवीमध्ये म्हणतात, भक्तीचे नियोगे देव, भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव. जय जय रघुवीर समर्थ. आता परमात्मा भक्तीनं प्राप्त होतो, पण ती भक्ती करायची कशी. आपल्याला वाटतं मी खूप शिकलो, खूप ज्ञान घेतलं की मला माझी भक्ती झाली, पण तसं नाही. भक्तीशिवाय ज्ञान हे तोकडं आहे. त्यासाठी असं म्हटलेलं आहे बघा, एका पदात म्हटलेलं आहे
भक्तीचे निदेव योगे देव, भक्ती वेगळ, भक्ती वेगळे जे ज्ञान, भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैसे समाधान, तेथे कैसे समाधान. म्हणून भक्ती पंथासी लागा, म्हणून भक्ती पंथासी लागा, प्रेम राघोबासी मागा, प्रेम राघोबासी मागा. भक्ती सर्वांगी प्रगटे, भक्ती सर्वांगी प्रगटे, तरी हा केशव स्वामी भेटे, तरी हा केशव स्वामी भेटे. परमेश्वर हा भक्तीच्या योगानंच भेटणार आहे, प्राप्त होणार आहे, अन्य कुठल्याही मार्गानं नाही. म्हणून आपण पुराणातली अनेक उदाहरणं पाहिलीत, अनेक पुराणांमध्ये. मग तो ध्रुव बाळ असेल, प्रल्हाद असेल, अहो देवी ही आपली द्रौपदी आहे, संत मीराबाई आहे, जनाबाई आहे, चोखामेळा आहेत, गोरोबा आहेत, सगळ्यांना स्वतः ज्ञानोबा पण आहेत. तर सगळ्यांना संकटातून वाचवणारा देव आहे, कारण त्यांनी अत्यंत मनापासून अनन्य भावानंच भक्ती केलेली होती. पण आपण सामान्य लोक भक्ती करताना काही वेळेला नाम घेतो, नामाचं आपण सतत चिंतन करत असतो, पण कधी कधी हे नाम घेताना आपल्या हातून काही चुका घडतात, काही अपराध घडतात. आणि म्हणून तुकाराम सुद्धा म्हणतात, जणे विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याला विठ्ठल मात्रा घ्यायची आहे त्यानं काही पथ्य सांभाळली पाहिजे. जसं औषधासाठी पथ्य असतात तसं विठ्ठल मात्रेचे पथ्य आहे बघा आपल्याला. आणि नामधारक भक्तांच्या हातून अशा काही हे होत असतात, अपराध घडत असतात. म्हणून समर्थ सांगतायत, ज्यांनी सर्व ते सर्व सोडून द्यावे. आपल्या हातून काही चुका होत असतील, काही निंदा होत असेल तर ती सोडून द्यावी. त्यासाठी एक ग्रंथ आहे वैष्णव सिद्धांत नावाचा, आणि त्याच्यामध्ये 10 अपराध सांगितलेले आहेत. ते कसे आहेत पाहूया. आपल्याला इतका वेळ नाही आहे, पण जेवढे सांगता येतील तेवढे सांगते. सन्निंदा सती नाम वैभव कथा, श्रीशेषयोर भेदधीर, अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिरा, नाम्यर्थ वाद भ्रमाः, नामास्तीति निषिद्ध वृत्ती विहित, त्यागोच धर्मांतरेः, साम्यं नाम्नि च शंकरस्य च हरेर्, नामापराधादशाः. एक मिनिटात सांगते. सन्निंदा, सज्जनांची निंदा, किंवा शिव आणि विष्णूमध्ये भेद, हे सगळे अपराध आहेत, हे चुका आहेत. श्रुती, शास्त्र आणि देशिक म्हणजे आपले गुरु, मार्गदर्शक, त्या सगळ्यांची निंदा करणं, किंवा नामासाठी वेगवेगळ्या विषयी कल्पना करायच्या, वेगवेगळे भ्रम करायचे, वेगळ्या कल्पना, चुकीच्या कल्पना बाळगायच्या. नामाबद्दल निषिद्ध वृत्ती, नाही बाबा आपण नाही नाम घेणार, नाम घेऊन काय होणार आहे, ही निषिद्ध वृत्ती आहे. पापबुद्धी धरणं, आणि त्यागहाचे धर्मांतरे, आपली धर्म, व्रत, दान या सगळ्या साधनांच्या बरोबरीनं नामाची तुलना. मग हे करण्यापेक्षा हे बरं आहे असं लोक म्हणतात. मग आम्ही व्रत करू, आम्ही दान करू, आम्हाला कशाला नाव घ्यायला पाहिजे. आणि अश्रद्धाळू जो आहे त्याला नामाचा उपदेश करणं, की हा सुद्धा एक अपराधच आहे. जसं म्हणतात ना, अपात्राला देऊ नये तसं आहे. आणि नाम महात्म्य श्रवण करून सुद्धा नामाविषयी आवड न ठेवणं, ह्या सगळ्या अपराधांपैकी आपण एखादा अपराध बघूया. पहिलाच बघूया, काय म्हणूया, सज्जनांची निंदा. आपण दरवर्षी किंवा काही काळानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कथेला जात असतो. मग कोणी अयोध्येला जातं, कोणी वृंदावनला जातं, कोणी श्रीशैल्यमला जातं, शुकतालला जातं. भागवत कथा असेल, रामायण असेल, तिथं खूप लोक भेटतात आणि विचारतात एकमेकांना, तुम्ही कुठून आलात, काय आलात. आपण सांगतो आम्ही अमक्या गावचे, समजा संगमनेरचे. तर मग ते म्हणतात, अहो तुमच्या इथले ते अमुक स्वामी तुम्हाला माहिती आहेत का.
आता आपण असं बोलत नाही, पण जे अशी चर्चा करतात ते म्हणतात हो हो आम्हाला चांगले माहिती आहेत, हो त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगू नका. म्हणजे मोठ्या व्यक्तींबद्दल, संतांबद्दल सध्याच्या काळातल्या सुद्धा अशी निंदा केली जाते. तर ती आपल्या हातून निंदा होऊ नये, हा पहिला अपराध आहे. मग आपण कुठलीही गोष्ट करताना, भक्ती करत असताना या अपराधांपासून दूर राहायला पाहिजे. नाहीतर आपल्याला परमात्मा भेटणारच नाही, भगवंत भेटणारच नाही. म्हणून तर संतांच्याबद्दल किती छान म्हटलेलं आहे बघा. समर्थच सांगतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, काय पाळलं पाहिजे? संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, जळूनी जाय. संतांच्या चरणाची रज म्हणजे धूळ घ्यावी, म्हणजे आपलं पाप सगळं निघून जाईल. आपल्याला माहिती आहे, तुम्ही ऐकलेला एक किस्सा हा, की एकदा नारद मुनी गंगेच्या तीरावरून चालले होते बरं का. आणि गंगेला वाटतं बरं झालं नारद महर्षी येत आहेत, आता आपल्या इथे स्नान करतील. तर ते काठाकाठानं पुढेच जायला लागले. ती विचारते, नारद महर्षी मुने, अहो तुम्ही माझ्यामध्ये स्नान करा. ते म्हणतात, कशाला? आम्ही नामगंगेमध्ये नाहत असतो, आम्हाला गंगेत नाहण्याची गरजच नाही. ती म्हणते, तुम्हाला गरज नाही आहे, मला गरज आहे. माझ्या जलामध्ये, तीर्थामध्ये असंख्य लोक येतात, त्यांची पापं तिथं सोडून देतात आणि मग अपवित्र मी होते. म्हणून मला पवित्र करण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. म्हणजे संतांचं एवढं श्रेष्ठत्व आहे की जे पापी आहेत त्यांच्यामुळे झालेली ही तीर्थक्षेत्रसुद्धा पुण्य पावन करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती असते. आणि म्हणून तर तुकाराम अजून एका ठिकाणी म्हणतात, परद्रव्य अंध निंदेसी तो मूका, परद्रव्य अंध निंदेसी तो मूका, तोची संत देखा तू का म्हणे, तोची संत देखा तू का म्हणे. आपण कसं राहायला पाहिजे? परद्रव्याच्या बाबतीत अंध असलं पाहिजे. कुणाचंही द्रव्य नको, परद्रव्य नको आणि निंदाही नको. निंदेच्या बाबतीत आपण मौन, मुका राहायचं, म्हणजे मौन धारण करायचं. नाहीतर जो तो प्रत्येकाची रोजच्या जीवनामध्ये एकमेकांची निंदा करत असतात, दोष काढत असतात, त्यासाठी आपण मौन धारण करायला पाहिजे. दुसरा महत्त्व म्हणून आपल्याला संतांची निंदा करणं, कुणाचीही निंदा करणं हे पहिलं टाळायला पाहिजे. मग आपल्या नाम घेण्याला अर्थ आहे. आता दुसरा जो अपराध आहे तो फार महत्त्वाचा आहे. श्री शेषयोर भेदधी, धी म्हणजे बुद्धी. शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद पाहणं. काय होतं हो? खरं म्हणजे सगळ्या कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूला मिळतोच. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणजे आकाशातनं पडणारं पाणी ते कशाचंही असो, झऱ्याचं असो, नदीचं असो, तलावाचं असो किंवा कशातून पर्वतावरून येणारे ओहोळ असो, ते सगळे समुद्राला जसे मिळतात तसं कुठल्याही देवतेला वंदन केलं तरी सदा ते भगवंताला पोहोचतच असतं. आणि म्हणून असा भेद करायला नको. पण पहा तुम्ही, शैव असतात ते विष्णूला मानत नाही, वैष्णव असतात ते शिवाला मानत नाहीत. वास्तविक शिव विष्णूला मानतो, नमस्कार करतो, विष्णू शंकराला करत असतो. आणि म्हणून तर आपण रोज श्लोक म्हणत असतो, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मेघवर्ण म्हणजे मेघासारखा सावळा आहे बरं का विष्णू. आणि शंकर मात्र कसं आहे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि.
शंकर विष्णूचं भजन करून करून भक्ती करून करून गौरवर्णाचं झालेलं, कर्पूर गौरव, कापरासारखा गोरापान आहे. ते दोघं जर भेद मानत नाहीत तर त्यांच्या भक्तांनी कशाला भेद मानायला पाहिजे. आणि जो भेद मानतो त्याला नरक प्राप्त होतं सांगितलेलं आहे. म्हणून हरिहरा भेद करी तो नरका जाई. तुकारामांनी किती वचनं सांगितलेली आहे, समर्थांनी किती वचनं सांगितली, सगळेच संत आपल्याला सांगतात. आणि म्हणून समर्थ काय सांगतात हो, की राम आणि विठ्ठल हे सुद्धा एक आहेत, त्यांच्यामध्ये भिन्नता मानायची नाही. म्हणून ते म्हणतात, आपल्याला माहिती आहे त्यांचा एक किस्सा, की समर्थ जेव्हा तीर्थयात्रेला गेलेले होते तेव्हा पंढरपूरच्या इथं पोहोचले. सगळे वारकरी निघाले होते विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. ते म्हणतात, समर्थ महाराज चला म्हणे, चला आता पंढरी रायाचं दर्शन घेऊया. ते म्हणतात, नाही मी तर रामाचा भक्त आहे. अहो चला तर खरं. आणि ते गेले बरं का. असंच जेजुरीला सुद्धा असेच समर्थ गेलेले आहेत, सगळ्या देवांना गेलेले. आणि मग तिथं जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर त्यांना काय, समोर रामच दिसायला लागला. आणि म्हणून ते म्हणायला लागले, राम कृपा कर विठ्ठल साकार, राम कृपा कर विठ्ठल साकार, दोघे निराकार एक रूप एक रूप, आमुची घरी वस्ती निरंतरी, आमुची घरी वस्ती निरंतरी, हृदय एकाकारी राहिल्या राहिल्या, रामदास म्हणे धरा भक्तिभाव, रामदास म्हणे धरा भक्तिभाव, कृपाळू राघव पांडुरंग पांडुरंग, राम कृपा कर विठ्ठल साकार, राम कृपा कर विठ्ठल साकार. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघा, अनंत रूपे अनंत वेशे पाहिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खुण बांधिली कैसी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. अनंत वेशात हा येत असतो आणि सगळ्यांना, योग्यांना सुद्धा दुर्लभ असला तरी तो मला पाहायला मिळाला हो. सगळ्या संतांना दर्शन दिलेलं आहे. नामदेवाला तर आपल्याला माहिती आहे, लहानपणी तिच्या हट्टासाठी त्याने जेवणसुद्धा केलेलं आहे. तर असा हा परमेश्वर एकोहम बहुश्याम सांगत असतो. ह्या तत्वाप्रमाणे वेगवेगळ्या रूपानं नटलेला आहे आणि तो हरिभक्तांच्या हृदयात वास करतो. त्याच्यामध्ये आपण कधीही भेदभाव करू नये. मला जाता जाता एक छोटासा किस्सा नरहरी सोनारांचा सांगावासा वाटतोय बघा, की भेद कसे करायचे. नामदेवाची तीच अवस्था आहे. नामदेवसुद्धा पहिल्यांदा फक्त विठ्ठलाचंच दर्शन घ्यायचं आणि मग नंतर तो शिव आणि विठ्ठलामधला भेद सोडून देतो. तसं नरहरी सोनारांचं काय झालं, अत्यंत चांगले कारागीर म्हणून ते प्रसिद्ध होते. पण सोनार आहेत आणि त्यांच्याकडे सगळे लोक आवडीनं जायचे. तर एक दिवशी एक व्यापारी त्यांच्याकडे गेले बरं का, आणि त्यांना वाटतं की विठ्ठलाला आपण कमरेला कडदोरा नरहरींकडूनच करून घ्यावं. गेले बिचारे. नरहरी चल चल माप घ्यायला चल, विठ्ठलाला कडदोरा म्हणजे कमरेला साखळी करायची. तर तो म्हणतो, नाही नाही मी शिवभक्त आहे, मी विठ्ठलाला पाहू शकत नाही. आता प्रश्न पडला. अहो पण ते फार हुशार होते, युक्ती सुचली. ते म्हणले, असं कर, माझ्याबरोबर चल, मी तुझ्या डोळ्याला पट्टी बांधतो. डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि नरहरीनं त्या विठ्ठलाचं माप घेतलं, अगदी व्यवस्थित माप घेतलं. घरी आला. एका रात्रीत त्यानं
ती हे तयार केला, करदोटा तयार केला आणि सावकारांच्या हातात दिला. सावकार आनंदित झाले. गेले, म्हणले आता किती छान आहे, नरहरीनं सुंदर केलं आहे, डिझाईन सगळं छान आहे. आणि त्यांनी लावून पाहिला तर तो 2 बोटं मोठाच व्हायला लागला. मग आता कसा कमरेला बसणार? लगेच आले धावत, अरे नरहरी तो 2 बोटं मोठा व्हायला लागला रे. तो म्हणतो मी तर बरोबर दिला होता. लगेच तिनं 2 बोटं कापून योग्य करून त्याची जोडणी करून देऊन टाकला. पुन्हा ते धावत गेले. पुन्हा जातात तर काय, तर तो 2 बोटं कमी पडायला लागला. मग आता काय करायचं? पुन्हा आले, म्हणे नाही रे बाबा, चल तू स्वतःच चल आणि पुन्हा नीट माप घे. नरहरी जातो बरं का, आणि अजून तसे डोळे बांधूनच जातो. तो त्या विठ्ठलाचं हे माप घ्यायला लागतो. तर त्याला पिंड दिसती, हाताला पिंड लागायला लागली, वर त्याच्या नागाचा फणा हाताला लागायला लागला. अरे हा कुठं विठ्ठल आहे, हा तर शंकरच आहे. म्हणून डोळे उघडून पाहतो तर काय, अहो तो शंकरच त्याला दिसला, शिवाचंच रूप होतं. मग त्याच्या लक्षात आलं की मी किती वेडा, आत्तापर्यंत मी हा सगळा भेद करत बसलो आणि हा शिव आणि विठ्ठल यात काहीच भेद नाही आहे. म्हणून तेव्हापासून तो सुद्धा विठ्ठल भक्त झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणूनच आपण जो घेतलेला आहे मूळपद, तर ते आपण लक्षात ठेवूया. असे अपराध आपणही टाळले पाहिजेत. नुसत्या कथा ऐकायच्या आणि आपण असे भेद करत राहायचं, असं करून चालणार नाही. म्हणून समर्थ पुन्हा काय म्हणतात, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना, भक्ती पंथेची जावे मना सज्जना. आपण कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर हे करूया, संकीर्तन करूया. ऑनलाईन असलं तरी सगळे हे करायलाच पाहिजे. नाही लावलं, थोडंसं संकीर्तन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला, आपल्या जागेवर बोला, तिथेच म्यूट असूनच बोला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामकृष्ण महाराज की जय. भगवान पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. गोमाता की जय. जय जय रघुवीर समर्थ. नुकतीच दत्त जयंती झाली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
आज एकादशी पण आहे. तर समर्थांना सगळ्याच भगवंताची, सगळ्याच देवांची कृपा लाभलेली होती. श्रीराम तर त्यांचे परमदैवतच होते, उपास्य देवकच होते. हनुमानही तसेच होते. पण दत्तगुरूंनी सुद्धा त्यांच्यावर केवढी मोठी अनुग्रह केलेला आहे, कृपा दाखवलेली आहे. सगळ्यांना माहिती असलेलाच प्रसंग आहे. पण आज आपण भक्तिपंथेची जावे हे घेतल्यामुळं समर्थ कसे भक्तिपंथाने गेलेत आणि त्यांना कशी ह्या सगळ्या देवतांची उपासना केल्यानंतर अनुग्रह लाभलेले आहेत, कृपा लाभलेली आहे, तर ती आपण आज पाहणार आहोत. मला पुन्हा एकदा सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की आज या समूहावर मला पहिल्यांदा कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि तीही बरोबर आत्ता या दत्त जयंतीच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमानंतर. म्हणून मला तो मुद्दाम घ्यावासा वाटतोय. दत्तांचा जो अनुग्रह झालेला आहे तो प्रसंग. एकदा समर्थ रामदास स्वामी आपल्या 2 शिष्यांना घेऊन मातापूर म्हणजेच माहूरगडी गेलेले होते. आणि माहूरगडावर गेले असताना तिथे काय बघा, त्यांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. एके दिवशी समर्थ गुरु हे माहूरगडी जाती, एके दिवशी समर्थ गुरु ते माहूरगडी जाती, तेथे दत्त दर्शनाची अपेक्षा करीती, तेथे दत्त दर्शनाची अपेक्षा करीती. संगे होते प्रमुख शिष्य ते उद्धव कल्याण, संगे होते प्रमुख शिष्य ते उद्धव कल्याण. निर्मळ गुरु शिष्यांची मंगलमय साज, निर्मळ गुरु शिष्यांची मंगलमय साज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, त्या माहूरगडावर समर्थ आलेले आहेत आणि दत्त मंदिरात गेलेले आहेत, दर्शन घेतलेलं आहे. त्यांचे अर्थातच लाडके म्हणजे परमशिष्य कल्याण आणि उद्धवही आपल्याला माहिती आहे की पहिले त्यांचे शिष्य झालेले आहेत. तर या दोघांना बरोबर घेऊन गेलेले आहेत आणि जातात, दत्तात्रेयांचं दर्शन घेतात. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु समर्थ महाराज की जय. आता त्यांनी दर्शन घेतलं. त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये तिघ जण असे बघतायत. त्यांना इतकं सुंदर दृश्य दिसलं बघा. सगळं वातावरण मंगलमय होतं, भक्तिमय होतं. ब्राह्मण बसले होते, ब्राह्मण बसले होते, जपत रुद्राभिषेक पवमानी, जपत रुद्राभिषेक पवमानी. पूजुनी दत्तात्रेया, पूजुनी दत्तात्रेया, विनवितिया दर्शना कृपा करुणी, विनवितिया दर्शना कृपा करुणी. राम राम हरे हरे रामा, राम राम सीतापते राम. हो, भक्तिभावानं उथमलेलं असं सगळं वातावरण, आनंददायी दृश्य समर्थांनी पाहिलं. विद्वान ब्राह्मण रुद्राभिषेक करत होते, कोणी पवमान म्हणत होते, तर कोणी संहिता पठण करत होते. अहो, काही जण गुरुचरित्राचं पारायण करत होते आणि दत्तांना त्यांनी दर्शन द्यावं म्हणून आळवत होते, सुस्वर स्वरात गायन करत होते बरं. आणि दत्त महाराजांचा या ठिकाणी निवास आहे म्हणून समर्थ सुद्धा दत्तात्रेयांच्या आरतीत काय म्हणतात आपल्याला माहिती आहे.
काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन, काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन, माता पुरी शयन होते प्रतिदिन, ऐसे हे अघटित सिद्ध महिमान, दास म्हणे हे तो नो हे सामान्य. पहा, काशीला आणि काशीला स्नान करायचे, करवीर क्षेत्रामध्ये भोजन करायचे आणि शयनासाठी मातापूरला यायचे, ही काही साधी गोष्ट नाही आहे. हे अघटित अति महिमान आहे, त्यांचं महिमा मोठा आहे आणि म्हणून हे सामान्य नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. समर्थांना हे सगळं पाहून आनंद झाला हो आणि समाधान सुद्धा वाटलं, कारण त्यांच्या कानावर शब्द येत होते, दर्शन द्या गुरु दत्ता दत्ता, दर्शन द्या गुरु दत्ता, कृपा करुनिया सद्गुरुनाथा, कृपा करुनिया सद्गुरुनाथा, दर्शन द्या गुरु दत्ता. तरीच होईल जन्म सफल हा, तरीच होईल जन्म सफल हा, अनुग्रहाने मोक्ष लाभ हा, अनुग्रहाने मोक्ष लाभ हा, धावे पावे अनाथनाथा, धावे पावे अनाथनाथा, दर्शन द्या गुरु दत्ता, दर्शन द्या गुरु दत्ता. अहो, एवढे सुंदर गात होते ते ब्राह्मण ब्रह्मवृंद. समर्थ उद्धव कल्याण त्याच प्रांगणामध्ये कडेच्या एका मोकळ्या जागेमध्ये बसून राहिले आणि तेही गायन करत होते. वेदपठण वगैरे करणारे, सगळे नामस्मरण करणारे हे ब्राह्मण सगळे पाहिले आणि ते ब्राह्मण यांच्याकडे पाहत होते. खूप वेळ गेला आणि नंतर त्या ब्रह्मवृंदांनी पाहिलं की हे तिघं आज आपल्यामध्येच बसलेले आहेत, म्हणजे आपल्याजवळ आलेले आहेत आणि यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये चुळबुळ सुरू झाली, बरं का, कुजबूज सुरू झाली त्या ब्रह्मवृंदामध्ये. कोणी म्हटलं, आता ते बोलतायत त्या तिघांना, अहो आम्ही 12 वर्ष दत्तदर्शनासाठी विविध प्रकारे अनुष्ठान करत आहोत आणि हे आत्ता इथे येऊन बसलेत, अजून त्यांच्यातच कुजबूज चालली आहे आणि यांच्यामुळं गुरु दत्तात्रय आपल्याला दर्शन देणार नाहीत, यांना इथून हाकललं पाहिजे. दुसऱ्यानं लगेच अनुमोदन दिलं, हो बरोबर, हाकलूनच दिलं पाहिजे. आपण तिसरा म्हणाला, कदाचित हेच या तिघांच्या रूपानंच दत्तात्रय आले असतील तर, तो जरा समंजस दिसतोय. पण चौथा म्हणतो, नाही नाही, दत्तगुरु आले तर तीन शिरे आणि 6 हात याच रूपामध्ये दर्शन देणार. तेव्हा सगळ्यांचं मत झालं, एकमत झालं. कधीही त्यांच्यात एकमत व्हायचं नाही बरं का, पण आज मात्र झालं आणि त्यांनी लगेच या तिघांना हाकलून देण्याचं ठरवलं. पुन्हा ते सगळेजण तिथे येत आहेत, त्या तिघजण सगळेजण त्या तिघांच्या जवळ येत आहेत आणि पुन्हा त्यांना सांगतायत, अहो आम्ही 12 वर्ष तपश्चर्या करतो, 12 वर्ष अनुष्ठान करतो आहोत, जप तुप करतो आहोत, पवमान म्हणतो आहोत, वेद पठण करतो आहोत, संहिता म्हणतो आहोत आणि तुम्ही आत्ता आलात आणि जर सगुण रूपात भगवंतांनी दत्तात्रयांनी दर्शन दिलं तर तुमच्यामुळं आम्हाला ते दर्शन होणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, आत्ताच्या आत्ता निघून जा. बऱ्या बोलानं बाहेर जाता की तुम्हाला हाकलून देऊ, उचलून टाकू म्हणतात, उचलून टाकू. समर्थ बघा, समर्थांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांच्याकडं पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की यांची फजिती नको करायला, कारण समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की ते समर्थांना उचलून नेऊ शकतील म्हणून. त्यामुळं समर्थ म्हणतात, अहो असं काय करता, तुमच्यामुळं आम्हालाही दत्त दर्शनाचा लाभ होईल, तेव्हा तुम्ही उचलून ठेवण्याची आवश्यकता नाही, आम्ही आपणहून बाहेर जातो बरं. मग त्यांना अगदी आनंद झाला
जिंकल्याचा. आणि समर्थाने हे थोडे दूर लावून जाऊन एका झाडाखाली बसले बरं का. पुन्हा त्यांचं आपलं बाकीच्यांचं गायन सुरूच होतं, भजन चालूच होतं, अभिषेक चालू होते आणि कुणी भजनही करत होते, भजन करत होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता इकडं गुरु दत्तात्रेयांनी मंदिरातील ते सगळे ब्रह्मवृंद आणि झाडाखाली बसलेल्या तिघांच्याही मनातला भाव ओळखलेला आहे आणि ते त्या ठिकाणी वेगळ्या रूपात प्रगट झाले. आता वेगळं रूप काय घेतले बघा. खूप आपल्यालाही आश्चर्य वाटेल, कदाचित सगळ्यांनी माहिती असेल, पण हा प्रसंग मला फार भावलेला आहे. मलंग वेशमु साई आया, मलंग वेशमु साई आया, माया को भी लाया, माया को भी लाया, मलंग वेशमु साई आया, मलंग वेशमु साई आया. बकरी मुर्गी रेडाईसा, बकरी मुर्गी रेडाईसा, परिवार भी लाया, परिवार भी लाया, मलंग वेशमु साई आया, मलंग वेशमु साई आया, मलंग वेशमु साई आया. मलंग वेश धारण करून दत्तात्रेय आलेले आहेत. बरोबर माया आहे. बकरी, कोंबड्या, रेडा असा सगळा परिवार त्यांच्या बरोबर आलेला आहे. अहो, ही दत्तात्रेयांनी एक मायाच रचलेली आहे बरं. आणि या सगळ्यांची भक्ती खरी आहे की निव्वळ दांभिकपणा आहे, हे पाहण्यास का उपासना करतायत, खरी उपासना करतायत. अजून यांचा राग, लोभ, मोह, क्रोध यांनी काही सोडलेलं दिसत नाही. कारण संतांसारख्या या समर्थांसारख्या यांनी हाकलून लावलेलं आहे. नाम घेत आहेत, पण त्या नामाचे नकळत त्यांच्या हातून किती अपराध घडत असतील. म्हणून आता दत्तात्रय त्या मायेला म्हणतात, मायेच्या रूपात आलं मायेला, त्यांनी मायाच केलेली आहे. ते मलंग वेशात आलेले. ते म्हणतात, ओ हम यही ठहरेंगे. त्या झाडाच्या आसपासच ते म्हणतात, हम यही ठहरेंगे, बहुत अच्छी जगह है, हंडी पकाओ, हमें बहुत भूख लगी है, मुझे बहुत भूख लगी है, हंडी पकाओ. हे सगळं दृश्य मंदिरातले ते ब्रह्मवृंद पाहत होते बरं का. इतक्यात त्या बाईने लगेच एक 3 दगडाची चूलही रचली, त्याच्यावर हंडी ठेवली आणि ती विचारते, साईजी हंडी में क्या डालू, क्या डालू हंडी में, क्या डालू हंडी में, मुझको अब बोलिए, मुझको अब बोलिए, क्या पकाऊं हंडी में, क्या पकाऊं हंडी में, फरमाइए, क्या डालू हंडी में, क्या डालू हंडी में. अहो, साईजी म्हणतात, हमें बहुत भूख लगी है, हंडी भर खाना चाहिए. मोठी हंडी होती. ऐसा करो, मुर्गी काट के डालो. मग त्या बाईनं काय, एकदम सुरा होताच हातामध्ये मुर्गी, एक कोंबडी घेतली, तिला कापायला सुरुवात केली. खसखस 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 सगळी पिसं त्या मंदिरामध्ये गेली. ते लोक इतके रागावले, इतके मनामध्ये चिडले, शिव 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 शिव. अहो, हे काय सगळं अभद्र अभद्र चाललेलं आहे या ठिकाणी. तिनं 25 कोंबड्या कापल्या, तरी सुद्धा ती हंडी भरली नाही.
पुन्हा ती विचारते, साईजी हंडी में क्या डालू? साईजी म्हणतात, बकरी काट के डालो. 6 बकऱ्या होत्या त्यांच्याबरोबर. त्यांनी बकरी कापायला सुरुवात केली. त्या बकऱ्या केविल वाण मे 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 करून ओरडायला लागल्या. आणि ब्राह्मण म्हणतात, अरे रे, हे काय 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 चालले? ती बाई म्हणते, आणि सगळे रक्ताचे पाठ ओघळ वाहायला लागले. सगळं दृश्य अगदी नको ते पवित्र झालं. मग ती म्हणते, अजूनही हंडी भरत नाही. साईजी म्हणतात, रेडा काटके डालो. आता एवढा मोठा रेडा, आणि त्या सुऱ्याने कापला बाईनं, त्या फटाफट कापला आणि रेडा सुद्धा घातलेला. रेडा कापणं ही काही साधी गोष्ट आहे का हो? त्या ब्रह्मवृंदांना काही सुचेना. कुणी विरोध करण्याचा प्रयत्नही केला नाही. असंच आहे बरं का जगात. जे असे संकट असतात, आपलंच चालवणारे असतात, त्यांच्यापुढे कोणी नमत नाही. पण समर्थांसारखे, संतांसारखे जे असतील, त्यांच्यापुढे मात्र, सज्जनांपुढे मात्र आपलं शक्ती प्रदर्शन करत असतात. आणि मग सगळे मूग गिळून गप्प बसले होते, काही बोलत नव्हते. एवढं चाललंय तरी एवढ्यात ती बाई पुन्हा म्हणते, साईजी हंडी अभी तक नाही भरी, अब क्या डालू? साई म्हणाले, बच्चे काट के डालो. ही मुलं आहेत ना, त्यांना आता हंडीमध्ये घाल. 3 मुलं होती त्यांच्याबरोबर. तिनं सर 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 त्या मुलांचे केवळ चित्कार ते सगळे ऐकू येत होते. आणि ती मारून तिनं त्या हंडीमध्ये टाकली. हे म्हणतात, आता ह्या मुलांना सुद्धा आपल्याला खाण्यासाठी मारतात? काय हे लोक आहेत, काय हे वागणं? पण त्यांची बोलण्याची काही हिंमत झाली नाही त्यांच्या पुढे. पुन्हा ती बाई विचारते, अब क्या डालू साईजी, हंडी अभी तक नाही भरी. साईंनी इकडं सगळीकडं पाहिलं, मंदिरात पाहिलं, आणि ते म्हणतात, ऐसा करो, वो मंदिर में जो बम्मन बैठे है ना, उनको काट के डाल दो. आता मला तर इथं हसूच येते, पण त्यांना उनको काट के डाल दो म्हटल्यानंतर ती बाई हातामध्ये सुरा घेऊन त्यांच्या मागं धावत सुटली. ते सगळे पळत सुटले मंदिरातून. पळत पळत मंदिराच्या बाहेर पडले सुद्धा. आणि त्यांच्यामध्ये माहिती आहे, जशी काही सर्कस हेच लागली, मॅरेथॉन स्पर्धाच लागलेली आहे. पळा रे पळा, कोण पुढे पळे तो, मागे राहुनी हंडी में फस्त होतो. आता जो मागं राहील त्याला हंडीत पडावंच लागणार आहे. ते पडू लागले. त्यांच्यामध्ये एक 85 वर्षाचे वृद्ध आजोबा होते, आणि ते सगळ्यात पुढं पळत आहेत. आणि जे जरा तरुण होते, मध्यमवयीन होते, ते मात्र मागं राहिलेले. पण त्यांना भीती वाटते की हे म्हातार बाबा पुढं जातील आणि आम्हाला हंडीमध्ये पडायची वेळ येईल. म्हणून त्यांनी अशा पायऱ्या आल्या होत्या आता उतरायच्या. तर त्या पायऱ्यांच्या इथे त्यांनी त्या म्हातारबाबांच्या पायात काठी घातली आणि त्यांना खाली आडवं पाडलं. पण ते गडगड खाली गेले. ते म्हणतात, धन्यवाद, तुम्ही मला पायऱ्यांवरनं पटकन खाली उतरायची संधी दिली, नाहीतर मी मागं राहिलो असतो. आणि एवढं करत ती बाई म्हणती, ठेरो ठेरो ठेरो, रुको रुको रुको, हमारे साईजी बहुत भूखे हैं, उनको खाना चाहिए, रुक जाओ. ते इतके घाबरले सगळेजण आणि भराभरा आपल्या घरामध्ये जाऊन बसले. दारं बंद करून घेतली आणि आपल्या बायकांना सांगून ठेवलं, दार बिलकुल उघडायचं नाही. आता ती बाई परत आली निराश होऊन, माया, आणि ती म्हणते, साईजी अब क्या डालू, हंडी तो अभी तक भरी नाही. साईंनी पाहिलं, त्या तिघांकडे पाहिलं, वो पेड़ के नीचे जो बैठे हैं ना, उनको काट के डालो. आता इकडे ती आली, तिचा मोर्चा इकडे आलेला आहे. आणि गुरु दत्तात्रेयांची प्रार्थना समर्थ करत होते. आणि सगुण रूपात आम्हालाही दर्शन द्या, असं ते विनवत होते बरं का. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे औदुंबरी वसणाऱ्या, ये रे औदुंबरी वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे काशायांबर घेणाऱ्या, ये रे काशायांबर नेसणाऱ्या, ये रे
पायी खडावा घालणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, ये रे भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये रे भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये रे दंडकमंडलू घेणाऱ्या, ये रे दंडकमंडलू घेणाऱ्या, ये रे भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये रे स्वभक्त संगे असणाऱ्या, ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये रे कृष्णा तिरी वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरी वसणाऱ्या. डोळे मिटून त्यांचं भजन चाललेलं होतं. एवढ्यात ती माया त्यांच्या ठिकाणी आलेली आहे, त्यांच्याजवळ आलेली आहे. अहो, डोळे मिटले असताना समर्थांनी ओळखले की ही तर माया आहे, ही योगमाया आहे, आदिमाया आहे. आणि म्हणून त्यांनी तिच्या पुढे असं आपलं मस्तक झुकवलं बरं का. डोळे बंद होते पण तरीसुद्धा तिच्याकडे मनातून बघून, अंतःचक्षुनी बघून ते म्हणतात, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आता ती आपल्यालाही वंदन करती. तिनं दत्तात्रेयांकडे पाहिलं, म्हणाली, साईजी ये तो शरण आये है, अब क्या. त्यांनी कल्याणाकडे बोट दाखवलं. कल्याणाकडे ती गेली. कल्याणानं तेच केलं जे समर्थांनी केलं. मग त्यांनी उद्धवाकडे बोट दाखवलं. उद्धवाकडे गेली. उद्धवानेही तेच केलं जे समर्थांनी केलं, जे कल्याणाने केलं. मग आता साईंनी दत्तात्रेयांकडे पाहिलं, साईजी अब क्या. अंतर्धान पावण्याची खूण केली. ती अंतर्धान पावली बरं. सगळा पसारा अदृश्य झाला. तिथं हंडी नाही, काही नाही, ते रक्त नाही, काही नाही, सगळं शांत पवित्र वातावरण. आणि मग स्वतः भगवान दत्तात्रेय 3 शिरे 6 हात या रूपामध्ये तिथे प्रगट झालेत बरं का. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थांनी आणि शिष्यांनी गुरु दत्तात्रेयांचं अगदी मनपूर्वक प्रेमपूर्वक दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या चरणावर लोळून घेतलेलं आहे. पण ते विचारतात की गुरु दत्तात्रेया, तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, पण त्या सर्वांना का बरं पळवून लावलं. ते विचारतायत. समर्थराये गुरुसी पुसिले, समर्थराये गुरुसी पुसिले, वेड साऊनी विप्र पळविले, वेड साऊनी विप्र पळविले, दर्शन त्यांना नाही दिदले, कारण काय बरे. दर्शन त्यांना नाही दिदले, कारण काय बरे. समर्थ विचारतायत, अहो दत्तात्रेय प्रभू, त्यांनी 12 वर्ष सेवा केली हो, 12 वर्ष साधना केलेली आहे. तुम्ही त्यांना भिवून का बरं पळून लावलं. तेव्हा दत्त महाराज म्हणतात, अहो मी त्यांची तयारी पाहिली, पण ते अजून विषय, वासना, मद, मोह, मत्सर, क्रोध यातून बाहेरच पडले नाहीत. ते भक्ती करतायत खरी, परंतु आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला नाही. नामाचे होणारे अपराध ते करतायत आणि त्यामुळे त्यांना या जन्मी तर नाहीच नाही, पण पुढील जन्मी सुद्धा दर्शन मिळणार नाही. माझ्या सगुण रूपाचं दर्शन त्यांना होणं अशक्य आहे. 12 वर्ष त्यांची साधना आहे. पुन्हा ते विनवतात, पण त्यांना कृपा करून दर्शन द्यावं. मग ते म्हणतात, ठीक आहे, त्यांना परत बोलावून आणा. मग उद्धव, कल्याण
समर्थांच्या आज्ञेवरून त्या ब्रह्मवृंदांना बोलवायला गेले. सगळे भराभरा पळत गेले. त्यांच्या प्रत्येकाची दारं बंद होती. पण ते सगळे ब्राह्मण आतूनच बोलत होते, नाही नाही. ते पहिलं दृश्य पाहिल्यानंतर ते घाबरून गेले होते. म्हणे आम्ही मुळीच येणार नाही. अहो, त्यांच्यापैकी ते म्हणतात, स्वतः दत्त आता सगुण रूपात आलेले आहेत. नको नको म्हणतात. वाटलंच तर मी शालजोडी देतो. कोणी म्हणतं वाटलंच तर मी पळीभांडं चांदीचं देतो, पण आम्हाला दर्शन नको. अहो, पुन्हा बघा, एवढी मोठी संधी तुमच्या जीवनात आलेली आहे. सगुण रूपात प्रगट झालेले आहेत. दत्त महाराज, चला चला चला. नाही, आम्हाला या जन्मी तर नकोच नको, पण पुढील जन्मी सुद्धा नको. म्हणजे जे दत्तात्रयांनी म्हणलं तेच आहे की नाही, त्यांची पात्रताच नव्हती. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आलेली संधी घालवून टाकली. पण समर्थांच्या सानिध्यात उद्धव आणि कल्याण राहिल्यामुळं त्यांना मात्र ही संधी प्राप्त झाली. कारण त्यांनी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती केलेली आहे. दशापराध आपण जे पाहिले ते 10 अपराध टाळलेले आहेत. 10 अपराध आपल्याला घेता नाही आले, थोडक्यात पाहिले. आता मला सांगा, याच्या मागचं काय आहे रहस्य? ती हंडी काय होती, ती बाई काय होती? तर आता लक्षात घ्या, हे सगळं तत्त्वज्ञान त्यामध्ये सामावलेलं आहे. तिनं 25 कोंबड्या कापल्या. 25 कोंबड्या. आधी मुख्य म्हणजे ती स्त्री म्हणजे ही आदिमाया, आणि ती हंडी म्हणजे हे संपूर्ण विश्व. लक्षात घ्या. आणि मग त्या 25 कोंबड्या म्हणजे 25 तत्व, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि पंचप्राण आणि पंचतन्मात्रा. हे 25 तत्व म्हणजे त्या 25 कोंबड्या. मुख्य म्हणजे रेडा म्हणजे अहंकार, आणि 6 बकऱ्या म्हणजे आपले 6 रिपू, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि 3 दगड लावले होते. तर 3 दगड किंवा 3 मुलं म्हणजे सत्व, रज आणि तम, हे 3 गुण. आणि मी मगाशी म्हणलं तसं हंडी म्हणजे हे संपूर्ण विश्व. आणि या विश्वामध्ये हा परमात्मा ससा खेळ खेळत असतो. मायेच्या जोरावर तो खेळ खेळत असतो. आणि ही सगळ्या मायाजाळात आपण सगळे अडकलेले असतो. आपण भक्तीचा देखावा करत असतो, पण खरी भक्ती आपल्या हातून होत नाही. दशापराध आपण टाळले पाहिजेत, आणि मगच आपल्याला परमात्मा भेटेल. गुरु दत्तात्रयांचं दर्शन होईल, रामरायांचं दर्शन होईल, पंढरीनाथांचं दर्शन होईल. पण त्याच्यासाठी आपल्याला भक्ती अशी करायला पाहिजे की कुठलाही दोष आणि कुठलाही अपराध होता कामा नये. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरी पाविजे तो स्वभावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, भक्ती पंथेची जावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी जरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे वाचका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबाशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम,
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या डाळीची, भाई चौऱ्या डाळीची. सिंहासनी आरूढले जानकीपती. श्रीराम जय राम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणेची, रामा मागणेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. तर झाले की कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जया वाटते रामदृष्टी असावी. जया वाटते निर्गुणी ओळखावी. जया वाटते पूर्ण शांती मिळावी. तेणे वृत्ती हे रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मॅडम खूप छान. असं वाटत होतं प्रत्यक्ष चाललंय समर्थ. चला सगळ्यांनी मन लावून ऐकल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.